फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्री पदासाठी बावनकुळे योग्य नेते। संजय राऊतांची भविष्यवाणी, शिंदे परत मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा। देशात देवेंद्र भाऊ, राज्यात एकनाथजी, शिवसेना आमदार बच्चू कडूंचा नारा, फडणवीसांनी देशाची सूत्र हाती घ्यावी असं विधान। ऑपरेशन टायगरचा फोटो अखेर समोर, 17 जूनला 5 खासदारांची ओम बिर्लांसमोर स्वाक्षरी, खासदार श्रीकांत शिंदेंसह मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित। राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मोठा खुलासा, केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला, वरचे 2 मजले उभे राहिले कसे, सवाल उपस्थित। कोल्हापुरातील कागल तालुक्यात लव्ह जिहाद झाल्याचा आरोप, म्हाकवे गावातील लव्ह जिहाद विरोधात ग्रामस्थ आक्रमक, कागल पोलीस ठाण्यावर गावकऱ्यांचा मोर्चा। पवार कुटुंबियांच्या घरी पुन्हा सनई चौघडा वाजणार, पार्थ पवार, कायनाथ धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा। 90च्या दशकातील तथाकथित डॉनच्या बंगल्यावर छापा, संभाजीनगरच्या पडेगावात गुन्हे शाखेच्या हाती मोठं घबाड, 5.5 कोटींची रोकड, सोन्या चांदीचे दागिने जप्त। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय, कर्जत खोपोलीतील 3 तरुणांना एटीएसनं चौकशीसाठी घेतलं ताब्यात, तर अमरावतीतील 2 संशयित तरुणांची कसून चौकशी। पूरस्थितीमुळे मृतदेह छतावर घेऊन बसण्याची वेळ, पालघरच्या देवीपाडा परिसरातील घटना, घराच्या 4ही बाजूंनी पाणी भरल्यानं गंभीर स्थिती। नवी मुंबईतील सोसायटीत लिफ्टचा अपघात, उलवेतील घटना, प्रवेश करण्यापूर्वीच 3 रहिवासी थांबले, त्यामुळे जीवितहानी टळली। अहिल्यानगर दौंड रोडवर भीषण अपघात, 2 कंटेनर जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। अमरावतीच्या दर्यापुरात 3 वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद, कामाच्या बहाण्यानं केला घरात प्रवेश। जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच 2 कुटुंबांमध्ये राडा, आंतरजातीय विवाहाचा वाद, दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या। शिरूरमध्ये महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, स्थानिकांच्या तत्परतेमुळे महिला थोडक्यात बचावली, घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित। गंगापूर धरण 70% भरलं, मात्र नाशकात पाणी कपात कायम, आज शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद, रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यातून प्रस्थान, भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला सुरुवात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं पूर्ण शहर दुमदुमलं।